इश्क इबादत बन ही गया, खुद को मुझे तू सौंप दे, मेरी जरूरत तू बन गया। बात दिल की नजरों की सच कह रहा, तेरी कसम तेरे बिन न लेंगे एक भी दम। तुझे कितना चाहने लगे हम, तेरे बिन अब न लेंगे एक भी दम। तुझे कितना चाहने लगे हम। Few days later, कोई चेहरा मिटा के और आँख से हटा के चंद चीटे उड़ा के जो गया, छपाक से पहचान ले गया। एक चेहरा गिरा जैसे मोहरा गिरा, जैसे धूप को ग्रहण लग गया, छपाक से पहचान ले गया। hello ambulance. No more. मित्रांनो, बापाची लाडकीले ही घराबाहेर पडते. काळरात्र अंधारमय होते, पण ती मुलगी घरी येत नाही. त्या काळजीपोटी त्या लेकीचा बाप या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात, त्या पोलीस ठाण्यातून या पोलीस ठाण्यात पायपाय फिरतो, परंतु त्या मुलीचा शोध घेतला जात नाही. दुसऱ्या दिवशी तोच बाप आपल्या या मुलीची वासनाच्या कुत्र्याच्या हाताने झाल्याची शिकार झाल्याची बातमी दुसऱ्या दिवशी न्यूजपेपर वाचतो आणि त्या दिवशी तो बाप आपल्या जमिनीखालची माती हरपवल्याने भासतो. मित्रांनो, आरोपी पकडला जातो, पण न्यायालय त्याला न्याय देऊ शकत नाही. मग त्याच दुःखापोटी
आपल्या भारत देशातील काही वयोवृद्धांना पंतप्रधानांना पत्र लिहावं लागतं. असे आपल्या भारत देशात एक नाही, दोन नाही, तीनही नाही, तर असे अगिनत पात्र या गोष्टीचे ठिकाण होतात. मग श्रोते हो, तुमच्या प्रत्येकाच्या मनात एक शंका मात्र नक्की आली असणार की मुलींवर अत्याचार काय होत आहे. मित्रांनो, आपल्यातील इथे ऍक्ट दाखवण्यात आला. तो ऍक्ट कशासाठी दाखवला आम्ही? तर मुलींवर ऍसिड फेकण्याचा अत्याचार होत आहे का आपल्या भारत देशामध्ये? तर नाही. नंबर 1, बलात्काराच्या माध्यमातून आज आमच्या मुलींवर अत्याचार केला जात आहे. दुसरी घटना म्हणजे हुंडाबळीच्या प्रकरणातून आमच्या मुलींवर अत्याचार केला जात आहे. आणि तिसरी म्हणजे ऍसिड हमला, जो आता आमच्या भारत देशात, आमच्या महाराष्ट्रात जो गाजला, तो इथे सादर करण्याचा प्रयत्न केला. मग नेमकं झालं काय? मित्रांनो, आपल्यातील माणुसकी जर ठरवली नाही ना, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेमध्ये लिहून गेले की व्यसन सगळे सोडून सत्कर्माला लाग जरा. व्यसन सगळे सोडून सत्कर्माला लाग जरा. मानवा तू माणुसकीला जाग जरा. मानवा तू माणुसकीला जाग जरा. मित्रांनो, जेव्हा आपल्यातील माणुसकी नेमकं काय म्हणताय की आज आमच्याकडे मदतीला न धावणारी व्यक्ती आज आमच्या भारत देशात जन्माला यायला लागले. व्हिडिओ करतात, पण त्या मुलीची अब्रू वाचवण्याचं काम आमच्यातील माणूस करत नाही. हे देखील तेवढंच जबाबदार आहे की आमचा ऍक्ट दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही एखाद्या महिलेचा वाचवा, अब्रू वाचवण्याचा प्रयत्न करा. तेव्हा आपल्यातील माणुसकी जागी झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा आम्ही असे एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर प्रत्येकाने आपल्यातील माणूस जर जिवंत केला ना, तर अशी ऍक्ट दाखवण्याचा इथे आम्हाला गरज भासणार नाही. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.